अमाय येते का नाही येत गड्या ह्या तिघी जणी. सांगून ताली त्याले का संध्याकाळी स्वयंपाक नका बनव जा, इथंच येजा बा आणि इथंच जेवण कर जा. त्याले मजाक लागलं का काय तर, नाही तर म्हणत असन का मावशी मजाकच करून राहिली. आतापर्यंत तर येऊन झाले पाहिजे. आता 6:15 6:30 वाजून राहिले, येऊन झाले पाहिजे होतं. हा येतो म्हणे 6च्या नंतर. जाऊन पाहू काय तिकडे शांताबाईच्या घरा इकडे काय करून राहिले ना काय नाही तर, का स्वयंपाक गिंपाक बनवून राहिले हे. आई आली का रिंकूताई? नाही तर येवाच्याच आहे. रिंकू नाही आली आणि शांताबाई नाही आली, त्या तिघी जणी नाही आल्या. सांगितलं ना त्या तिघीले? हो रे सांगितलं ना, तिघीले सांगितलं. सांगून आली मी. म्हटलं ये जा बा तिकडेच. तर हो म्हणे मावशी येतो म्हणे रिंकू, तिकडे स्वयंपाक गिंपाक करन म्हणे, तिकडेच जेवण खाऊन करन. तर ठीक आहे म्हटलं ये जा. पण अजून आल्या नाही बाप्पा. मजाक वाटलं का काय वाटलं त्याले तर. हा काय तर येईन असं नाही. मग आता 6 वाजता म्हणे तर काय 6 वाजता येईन काय? मागं पुढं होतच राहते. मी वाटच पाहून राहिली. मी म्हटलं 6चे 6:15 झाले, हा आता 6:30 वाजून राहिले. तर मी म्हटलं येते का नाही येत बाप्पा ह्या, का लागल्या तिकडे स्वयंपाक आले. नाही येईन ना, सांगितल्यावर येणार नाही काय? येईन, तू टेन्शन नको घेऊ. येते येते. काय बनवून राहिली मग स्वयंपाकात? आता काय बनवा रे, घरी आंबे नाही आहे. आंब्याचा रसगी बनवला असता तर. आई तर सांगायला पाहिजे होतं ना, मी आंबे नसते आणले काय विकत, आंबे आणले असते. आता वेळेवर म्हणतो तू बी. बरं जाऊ दे ना, हाय ना रिंकू, 1 महिना आहेच इथं. एखाद्या दिवशी अजून बोलावून घेऊ. हा जेव्हा जाईन ते गावाले त्याच्या पहिले 1 दिवस आपण बोलावून घेऊ, मस्त रसगी बनवू. तर आज काय बनवून राहिली मग? आज आता काय बनवू, भावनाले म्हटलं वरण मांड, वरण भात आणि भाजी आणि पोळ्या. भाजी आता पाहिजे कायची बनवायची तर. बरं बनवा मग बनवा. मी त्याले पहिलेच सांगून आली. त्याले म्हटलं आपला वेळेवर प्लॅन झाला आणि आता मधातच बाजार थोडी आहे. हा त्याच्यानं म्हटलं माया घरी जे असन ते बनवून बा, मी जे काही असन चटणी भाकर राहो बेसन भाकर राहो ते तुम्हाला खा लागन म्हटलं. तर रिंकू म्हणते काही प्रॉब्लेम नाही आहे मावशी म्हणते, मी खात नाही काय म्हणते, मला सगळंच चालते, तू काही बनव म्हणते, मी खाऊन घे. हा काय तर बनव मग. हो तर वरण भात बनवतो, भाजी पाहा लागन कायची बनवते भावना तर, अन पोळ्या. लागली काय तर भावना स्वयंपाकाला? लागली ना, आता 6:30 वाजले, लागली भावना स्वयंपाकाले. मग लेकरं झोपाची घाई करते ना, त्याच्यानं म्हटलं आतापासून लाग. वरण भात जरी झाला तर मग लेकराले वरण भात देता येते. आपलं काय, आपण आरामात जेवण करतो 8-9 वाजता. हो. आई आई चालत नाही काय मावशीच्या घरी? मावशी वाट पाहत असेल ना. हो हो येतो ना येतो. चाल ना, 6:30 वाजले, मावशी वाट पाहत असन. आपण ना 6 वाजताच टाइम दिला होता. हा अर्धा तास झाला ना आता. झालं, येऊनच राहिली मी. आता जाणंच आहे ना, तिकडेच जाणं आहे. वहिनीची झाली का तयारी? झाली ना, बबिताची तयारी तर झालीच आहे. इच्छा इथं काय तयारी करा लागते. बबिता चालत नाही काय? हो आई आली ना, गॅस गिस बंद करून येतो म्हटलं. बरं बंद करून दे आणि चाल मग. लेकरं कुठं आहे? लेकराला यावत दे. तिकडेच आहे, नाही बाहेरच आहे, अंगणातच आहे. हा काय, चला चला मग, लाव दरवाजा की लाव आणि चाल. हा आई चाल मग रिंकू. चला आई. बरं चला 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 मग, चाल मग रिंकू. हो. रूपा काय चाललं? काय नाही मावशी, आराम चालू आहे. हाव काय, काय म्हणते तुझे पोरग? काय नाही, बाहेर बसायला पाहिजे त्याले. लोक पाहतो म्हणते मी, येणारे जाणारे, आता लोक दाखवा लागते त्याले. हा काय, मग काही दिवसानं म्हणन का मला गावातच घुमायचं आहे. हा चालायला लागन तर. हो ना, घरा चिडचिड करते तो, गरमी होते ना घरात. बाहेर बसा ह्या वेळेस तर चांगली मस्त थंडी थंडी हवा लागते बाहेर. हा घेऊन बसत जाय बाहेर, थोडस गमते ना यावेळेस. लोक गिक दिसते, येणारे जाणारे दिसते. हा तर चांगलं वाटत असन त्याले. मस्त आहे रुपाताईचं पोरग. रुपाताई वाणीच आहे, गोल गोल. हो ना, मायावरच गेले दोन्ही लेकरं. कुठं निघाले तुम्ही इकडे? कुठं नाही, मावशीच्याच घरी चाललो. मावशीनं बोलावलं आम्हाला जेवण करायला, तर चला म्हटलं जाऊ मावशीच्या घरी, या मावशीला भेटून. कधी आले रिंकू? मी काय आता झाले मला 3 दिवस झाले नाही काय? हो 3 दिवस झाले आले. येतं एकटीच आले? नाही, आमची तर हे आले होते ना. आमचा 8 दिवस झाले आम्ही आलो, तर 4 दिवस तिकडेच राहिले मी वहिनीच्या गावाला. बबनचा फोन आला होता तर सरळ आम्ही तिकडेच गेलो. तिकडे 4 दिवस राहिलो आणि मग तिकडचं पाऊन पणगी करून इकडे आलो मग. हा काय, चांगलं आहे ना, सुट्या चालू आहेत तर. पाठवजा मग भाऊले घरी चाय नाश्त्याले. तुम्ही ये जा. गेले ना ते, आजच गेले गावाले 6च्या बसनं. हा काय, लवकरच पाठवलं मग. सुट्या नाही भेटत ना ताई, त्याच्यानं गेले ते, नाही तर थांबले असते. 8 दिवसाच्या सुट्या काढल्या होते त्यानं. हा काय, लवकरच चालले गेले. मग घ्यायला येईन असन तुम्हाला.
टाइम आहे, मला टाइम आहे. मी आताच नाही जात, 1 महिना आहे म्हटलं इथं, मग जाई. शांता मावशी, आता रिंकू आली नाही का पेरणीच्या टायमीवर, तर आता मग पेरणी गिरणी करायला लावजो. हो करायला लावून ना, पेरणी करायला लावतो ना. हा मागच्या वर्षी पेरणीच्या वेळेस तिची डिलेवरी आली ती. अमाय हो, पेरणी गिरणी सोडून तुम्ही डिलिव्हरी करायला गेलते रिंकूची. मग झाला का याचा वाढदिवस? नाही व्हायचा आहे ना, व्हायचा आहे तर इथंच वाढदिवस की करू म्हणते रिंकू. आता हे तिथं एकटी एकटी काय करन ते, नाही काय त्याच्यानं म्हणे आई मी इथंच येतो, इथंच राहीन, तर याचा वाढदिवस इथंच करतो म्हणे. मी डिलिव्हरीला बी मी गावाला आलती म्हणे, म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर आली नाही आहे, डिलिव्हरी तिकडे केली पण इथंच राहिली ना मग 1 महिना, तर म्हणे इकडेच वाढदिवस करू म्हणे. हा काय, तर कधी आहे मग याचा वाढदिवस? आता ह्या 10 तारखेला आहे ना वाढदिवस. हा काय, 10 तारखेला 1 वर्षाचा होऊन जाते मग या. हो, तर वाढदिवसाला ये जाणार आणि तू बी येतो. अन म्हटलं पहिलं इन्व्हिटेशन तुम्हालाच देतो मी, डबल तर सांगणच आई, पण मी पहिलेच सांगून देतो, माय सांगणं होते नाही होत. तर ये जा 10 तारखेला घरी, संध्याकाळीच बनवू वाढदिवस 6 वाजता, नाही काय आई? हो 6 वाजता. बरं येईन, नाही येऊन आम्ही येऊ. बबिता वहिनी, तुम्ही कोण बोलून नाही राहिले, चुपचापच आहे बा. हो आता रिंकूताई आई बोलून राहिली तर मी ऐकून राहिली तुमच्या गोष्टी. हा काय, तुम्हाला गोष्टी नाही येत नाही? नाही ना, तिला गोष्टीच नाही येत. तिले म्हणतो मी थोडीशी इकडे तिकडे गावात बसत जाय, तुझ्या जवळ झाली, आशाच्या घरी, प्रीतीच्या घरी, तर तिला गोष्टी येईन. पण ते घराच्या बाहेर निघतच नाही, कामं करते ना घरीच राहते. थोडंसं घुमत फिरत राहीन तर तिला गोष्टी येईन, तर तिले तर घराच्या बाहेर निघालेच त्रास येते. चांगलं आहे वहिनीचं, चांगलं आहे म्हटलं. मस्त घरचे काम करा, घरीच राहा, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही. हा मस्त आहे वहिनीचं काम, असंच काम पाहिजे. नाही तर याच्या त्याच्या घरी बसल्या नाही, अंगावर सगळे येते. नाही तर काय मग, कोणाच्या लेण्यात नाही ना देण्यात नाही. मस्त आले कोणी घरी तर चांगल्यानं बोलतो, चांगल्यानं राहतो, कोणासंग झगडा नाही, भांडण नाही ना काही नाही. तसंच पाहिजे. कुठं गेली बापा कलाबाई, दिसून नाही राहिली? हाय ना, घरात आहे, आराम करून राहिले. हा काय, आरामच चालू राहते तुझ्या सासूचा? हा बा, आता काय करावं, आरामच चालू राहते. स्वयंपाक तर वाचाच असन. हो मावशी, हवाच आहे ना, आता करन ना. आता राणीचे बाबा आल्यावर पाहता येते मग याले, मग मी स्वयंपाकाला लागन, तर त्याचीच वाट पाहून राहिली मी, किती वेळची कधी येते ना काय नाही. वावरात गेले तर वावरात गेल्यावर बियवाले टाइमच लागते ना. हो हो, तर ते आले म्हणजे लागतं मग मी बी स्वयंपाकाले. संध्याकाळचा स्वयंपाक काय थोडं थोडं बनवा लागते संध्याकाळी. हा 2-3 जणांसाठी. तुझी सासू तर जास्त काही लागत नाही तिला, नाही 1-1.5 पोळी खात असन तर खात असन. हो, माझी सासू जास्त जेवण नाही करत, 1 पोळी खाते आणि थोडासा भात. भातही कधी खाते आणि कधी नाही खात. भात खाल्ल्यानं मग माय टोंगळे दुखते आणि कंबर दुखते अशी म्हणते ते. भात खाल्ल्यानं माय दुखणं वाढते म्हणते, तर भात गीत खायला नाही पाहते. 1-1.5 पोळी खाऊन घेते, झालं मग. हो, तर संध्याकाळचं काही जास्त नाही लागत मग. चाल मग बाप्पा, आम्ही येतो चंद्रकलाच्या घरून, ते वाट पाहून राहिली असन. या ना मग. अन रिंकू, ये जो ना घरा इकडे. माया काही जमत नाही बा आता, पोरग लहान आहे तर पोराच्यानं याले नाही भेटत. हो हो, कुठं घुमवशील नाही लहानशा लेकराले? नाही तर काय, त्याच्यानं जास्त घुमणं फिरणं आहेच नाही गावात. कोणी दिसल्या मला इकडे तर बोलून घेतो, नाही तर घरीच राहतो मग. येईन ना मी, येईन चाय नाश्त्याला तुमच्या घरी. आता आहे ना मी, कधी येईन आरामात. बरं ये जो, जेव्हा तुला फुरसत भेटन तेव्हा आरामात ये जो. हो येतो मग. बरं या. राणी चालतं का चंद्रकला आजीच्या घरा इकडे? हो चाल ना, चालत असन तर चाल, तिथं खेळ जो यायच्या संग मस्त. चाल तिकडे जेवण खाऊन करजो मग आमच्या संग. नेऊ काय हो रूपा तुझ्या पोरीले? घेऊन जा ना मावशी, मी काय नाही म्हणतो, काय घेऊन जा. जाय राणी, परी आहे, लक्ष्मी आहे, गण्या नाही दिसून राहिला. गण्या गेला ना गावात खेळाले, त्याला सांगून ठेवलं, त्याला म्हटलं तिकडे जा लागते लहान आजीच्या घरी जेवणाले, तर मी आजी म्हणे खेळाले जातो आणि तिकडच्या तिकडे येईन म्हणे मग जेवणाले. असं तर बाई राणी जात काय? नाही आई, मी नाही जात. चाल ना बाई, चाल ना. मस्त या 2 जणी आहे, याच्या संग खेळजो. येते ते, पण शरम लागून राहिली आता तिले. हो नाही तर येते ना. मला शरमून राहिली काय राणी तू? मला नाही शर्मा लागत, मी काय करून राहिली. माझ्या संग बोलूही नको, शरम लागत असन तर यायच्या संग खेळजो. मग संध्याकाळी जेवण खावण करू 7-8 वाजता, आणि मग इकूनच येईन आम्ही वापस तुझ्या घराजवळून, तर तुला घरी सोडून देईन मग. हो चालतं काय मग राणी? नाही आजी, तुम्हीच जा ना, तुम्हीच जा, मी नाही येत. नाही येत मावशी, ते शरमून राहिली. हा काय, आज शरम लागून राहिली, नाही तेव्हा राहते मग घरी. हा बरं येतो मग आम्ही. हो. मावशी आली काय रिंकू? हो मावशी, आली ना, आली.
अमाय तुम्ही दोघीच जणी आल्या काय व आणि माझ्या बहिणीला नाही आणलं काय? ठेवलं काय घरी घर राखाले? हो घर राखायला नाही पाहिजे काय? ताईले म्हटलं तू काही येऊ नको आहे, घर पाय म्हटलं तू. आम्ही येतो जेवण खाऊन करून आणि तुझ्यासाठी डब्बाही आणतो म्हटलं मावशीच्या घरून. त्याच्यानं आईला काही आणलं नाही. घर काय राखा लागते हो? हा घर खाली राखा लागते. कुलूप गिलूप लावून येऊन जात्या काय? 9-10 वाजेपर्यंत तर जात होते वापस. स्वयंपाक तर चालूच आहे, लवकर स्वयंपाक होते. ते आहे पण आई म्हणे जा म्हणे तुम्ही, मी येतो म्हणे आरामात, माझ्या कोणतं काम नाही आहे म्हणे. हाव काय? असं आहे नाही. मला तर वाटलं तूनच नसन आणलं, नाही तर शांताबाईच नसन आली. मीनच नाही आणलं. मी म्हटलं आई तू नेहमी जातो, आता तू काही जाऊ नको, मीच जातो म्हटलं मावशीच्या घरी. हाव काय? बसा ना मग. बस ना बबिता. हो मावशी बसतो ना. रिंकू गेले काय मग बुवा गावाले जाईन म्हणे तर? हो मावशी गेले ना, 6च्या बसनच गेले. त्याला बसून दिलं ना आणि मग आम्ही इकडे आलो. हाव काय? मी म्हटलं येतं नाही येत बा, 6:30 वाजून गेले. म्हटलं मजाक करतं नाही नेऊन राहिली तू गोष्ट. नाही मजाकवर कायले, आता सांगून ठेवलं तर येईन नाही काय आलो ना. काय काय बनवा लागते ते सांगून द्या, बनवू लागतो ना आम्ही स्वयंपाक. स्वयंपाक काय? भावनानं तर वरण भात मांडलाय, आता भाजीनं पोळ्या राहिल्या बनवायच्या. हाव काय? तर बनवतो ना मग. बनवतो ना. बरं बनव जा ना, तर बनव जा. भावना शरबत बनव याच्यासाठी. राहू दे ना मावशी. नाही हो, रसनाचं पॅकेट गिकेट आणून ठेवलाय ना, बनवू दे ना. चाल पोरी चाल. अमाय शांताबाई आली काय? हो आली ना. रिंकू तर म्हणते आईले म्हणते घर पाहायला ठेवलं म्हणते. आई म्हणत होती म्हणते का रिंकू तू जाय, मी काही येत नाही, तुम्ही दोघी जणी चालल्या जा, मी घर राखतो आणि माझ्यासाठी डब्बा घेऊन ये जा, असं म्हटलं होतं काय त्या रिंकूले? नाही व मजाक करून राहिली, ते मजाक करून राहिली. मी मंदा संग बोलत थांबली, मंदा भेटली रस्त्यानं तर. हाव काय? मला खरंच वाटलं, मी म्हटलं नाही येत गड्या म्हटलं आता शांताबाई, ह्या दोघीच जणी दिसल्या तर. नाही व दरवेळेस येतो ना काय? येणार नाही काय? येत होती मी, या मजाक करून राहिल्या तू या संग. हो ना, मस्त मजाक करते रिंकू माया संग. आता आल्या नाही ह्या दोघी जणी, त्याला मस्त बसवलं सोप्यावर, लाव ना तिकडे काम मी. मला काय म्हणत होत्या काही म्हणे तिथं गेल्यावर मावशीच्या घरी गेल्यावर स्वयंपाक बनवू लागन म्हणे वहिनीले. बनवू लागतो ना. आता जमतेम आलो आम्ही, आता 5 मिनिट बसतो ना लागतो मग आम्ही. आता थोडी जेवण करून राहिलो आपण, टाइम आहे ना मावशी जेवणाले. हो टाइम आहे ना, टाइम आहे जेवणाले. भावना झाले काम? चालू आहे ना आत्याबाई, काम चालू आहे. यायले लाव ना कामाले दोघीले, स्वयंपाकाला करतो ना आई आम्ही. तुम्ही दोघी बहिणी मायाच मागं लागल्या बा. मग मावशीच्या घरी जायचंय. आता आली तर बसली मस्त. आता भावनाले आराम करू दे. थोडेसे तू काम कर आजच्या दिवस आली तर. ठीक आहे ना, ते करतो ना. भावना बसून राही आता. रिंकू आणि बबिता या दोघी जणी काम करते. हो बसून राहतो ना. हो आता आली तू न काम गिम करायला लावतील. भांडे गिंडे घासायचे असेल तर ते घासायला लावजो. हो जेवण केल्यावर भांडे घासूनच जातो म्हटलं आई मी. भांडे घासूनच जाऊ घरी. मावशी पाय म्हटलं तुझी बहीण कसे काम सांगून राहिली मले तर. पाय बरं अशी रडवते मले. कामामागं काम सांगते, आराम नाही करू देत, पाहून पण बी नाही करू देत चांगल्यानं. कामच सांगून राहिली बापा. मजाक करून राहिली हो शांताबाई, खरं थोडी म्हणते. भावना आता काय काय बनवायचं आहे? भाजी आणि पोळ्याच राहिल्या ताई बनवायच्या. ठीक आहे ना, तर भाजी मी बनवून घेईन आणि पोळ्या मग आम्ही दोघे जणी टाकून घेईन. बनवतो ना ताई मी, बसा ना तुम्ही. नाही आता काम करू थकली असन तू आता आराम कर. आम्ही दोघी बनवतो काय बनवायचं आहे तर. वाढणं गिणणं हे ते सगळं आम्हीच करतो म्हटलं आता. बर. हॅलो हा शांती, कुठे आहे म्हटलं तुम्ही? घराले कुलूप गिलूप लावून कुठं गेल्या? आम्ही काय घर सोडून गेलो बा. विदेशात जावाची तयारी चालू आहे. तुम्ही कुठे आहे? आलो ना मी, घरी आलो. घरी पाहतो तर घराले कुलूप आहे, म्हणून विचारून राहिलो कुठं गेले तुम्ही या वेळेस? इकडे आहे म्हटलं आम्ही, चंद्रकलाच्या घरा इकडे. हाव काय? तिकडे जाऊन बसले, स्वयंपाक गी नाही करायला लागत काय? नाही ना, आज स्वयंपाक गिंपाक कायले करा लागते? आज उपास आहे काय ना तुम्हाला? तुम्हीच तर म्हणत होते संध्याकाळी उपवास करन मी, रात्रीनं स्वयंपाक नको बनवजो, रात्रीनं उपवास करन. आणि आता म्हणता स्वयंपाक नाही बनवा लागत काय? मजाक नको करू यार, भूक लागून जाते. कुठं आहे तुम्ही? करा ना स्वयंपाक गिंपाक. स्वयंपाक बनवा ना. अहो इकडे आहे चंद्रकलाच्या घरा इकडेच आहे म्हटलं जेवण चंद्रकलाच्या घरी. हाव काय? तर तिकडे यायला लागते काय मग जेवणाले? हो येऊन जा ना, दोघे जण येऊन जा. प्रकाशले तर सांगितलंच म्हणा मी फोन लावून, फक्त तुम्हाला नाही सांगितलं होतं तर ये जा मग. मला तर चंद्रकलानं सांगितलंच नाही. तर मला सांगितलं होतं ना चंद्रकलानं, भाऊजीला सांगजो म्हणून. मला सांगितलंय तिनं सांगाले. हाव काय? काऊन चंद्रकलाजवळ माझा नंबर नाही काय? घ्या बोलून घ्या, तुम्ही बोलून घ्या बरं. माझ्याच बाजूला बसली आहे ते. नंबर नाही काय हे नाही आहे काय, बोलून घ्या. हॅलो चंद्रकला, मला म्हटलं जेवणाला नाही सांगितलं त्या, फक्त तुझ्या बहिणीला सांगतो काय? भाऊजी एक काम करतो ना आता मी, इन्व्हिटेशन कार्ड छापतो म्हटलं आणि तुमच्यावाले देवाला घेतो स्पेशल. मीनं सांगितलं काय आणि माझ्या बहिणीनं सांगितलं काय सारखंच आहे ना.
हा मग आणि अशीच आली मी बाईले म्हटलं जेवायला ये जो. असं आहे काय? बरं ठीक आहे बा, मग येईन जेवण करायला. हो ये जा तुमच्यासाठी मिरचीचा ठेचा आणि भाकरी बनवून ठेवतो म्हटलं. मिरचीचा ठेसा आणि भाकरी हगवण लावायची आहे वाटते मले. हो ना हगवण लागली पाहिजे तुम्हाला. ये जा. बरं बरं, येईन. बरं या मग भाऊजी. हो ठीक आहे, ठेव मग फोन. हो हगवण लावशील काय म्हणते नाही. हो ना. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.